राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्याप्रमाणे 2100 रुपये देऊ असं झिरवाळ म्हणाले। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही असं विधान अगदी कालच झिरवळांनी केलं होतं। 24 तासांच्या आत त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला। लाडक्या बहिणी नाराज हे आपणच सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात। बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे एका बाजूनी नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत। सरकार बसण्याच्या आधी 2100 रुपये देणार असं जाहीर केलं होतं, मात्र मिळताना आता 1500 मिळतात आहे। 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही, हे द्यावेत। आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही, अशाच पद्धतीने सुरू केलं होतं। नंतर काय तर 2100 देणार आहे, 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला, तर तसा काही प्रकार नाही आहे। 5000 दिले तरी आमचं काहीच म्हणणं राहणार नाही, 5000 दिले पाहिजे, आमची मागणी ती राहील। पण एका बाजूने महिलांचं आपण विचार करतो, त्याच्याबरोबर आता हे पाण्याचं जे आहे हे एवढी तात्काळ गरज आहे, तरीही थोडंसं जे ॲडजस्टमेंट आहे त्याला थोडाफार वेळ मागं पुढं होणार। मग ह्या अशा बाबी ज्या IMP आहेत त्या करण्यासाठी सरकार थोडंसं अडचणीत येतं। म्हणून मी काल जरी बोललो असेल तरी आज सांगतो का जे 2100ची मागणी मग महिला नाराज हे CM साहेबांना माहीत आहे, दोन्ही DCM साहेबांना माहीत आहे। त्याच्यामुळं त्यांनी अनेक वेळा सांगितले का बाबा आम्ही हा 5 वर्षाचा प्रोग्राम केलेला आहे, 5 वर्षात पहिल्यांदा आम्ही 1500 दिलेत, पुढं जशी आर्थिक परिस्थिती सुधारेल तसं देण्याचा विचार आम्ही करू, अशा पद्धतीने सभागृहात सुद्धा झाले। पुन्हा ते काय येतं मला समजून नाही राहिलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।